22 जानेवारीला रामाची लहानपणाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापन होणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्वसामान्यांसाठी हे मंदिर 22 जानेवारीपर्यंत खुलं राहणार नाही. यानंतर हे राम मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं राहणार आहे. 22 जानेवारीला जरी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असली तरी 16 जानेवारीपासून विविध विधींना येथे सुरुवात झाली आहे. अयोध्या राम मंदिर हे सुमारे 2.7 एकर क्षेत्रामध्ये बांधले आहे. संपूर्ण परिसर हा सुमारे 70 एकरमध्ये पसरलेला आहे. अयोध्येतल्या राम मंदिर बांधकामासाठी अंदाजे खर्च 300 ते 400 कोटी खर्च झालेला आहे. लोकांकडून मंदिरासाठी दान म्हणून 3400 कोटी रुपये मिळाले आहेत. अतिरिक्त पैसा फक्त मंदिराच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. अयोध्याच्या राम मंदिराची वरची संरचना ही राजस्थानच्या बन्सी पहारपूर दगडापासून बनविली आहे. बन्सी पहारपूर हा दुर्मिळ गुलाबी संगमरवरी दगड सौंदर्य आणि सामर्थ्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अयोध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी स्टील किंवा विटांचा वापर केलेला नाही. राम मंदिरातली घंटा ही 2400 किलो वजनाची आहे. राम मंदिरातील घंटा ही भारतातील घंटा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला एटा येथून आणली आहे. राम मंदिर बनविण्यासाठी 150 नदीचं पाणी वापरलं गेलं आहे. राम मंदिरासाठी अगरबत्ती ही गुजरात या राज्यातून 108 फूट उंचीची अगरबत्ती आणली आहे, जी 1 ते 1.5 महिना चालणार आहे. 108 गाईच्या गोबरपासून बनविलेली ही अगरबत्ती आहे. अगरबत्तीचं वजन 3500 किलो आहे. अयोध्येच्या राम मंदिरासाठी दीपक गुजरात राज्यातील वडोदरा शहरातून आणलेला आहे. ह्या दीपकाचे वजन 1100 किलो आहे. याची उंची 9.5 फूट आहे. याचा आकार 8.25 फूट पसरलेला आहे. त्यामध्ये 501 किलो तूप मावते. 15 किलोची वात त्यामध्ये ठेवू शकतो. अयोध्येच्या राम मंदिरासाठी बनवलेली घडी ही लखनौ येथून आणलेली आहे. या घडीची एक विशेषता आहे की ही घडी 9 देशाचा वेळ दाखवणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरासाठी कुलूप अलीगढ हे शहर कुलपासाठी प्रसिद्ध आहे. या शहरामधून 400 किलो वजनाचे कुलूप आणलेले आहे. 4 फूट उंचीची चावी राम मंदिरासाठी सत्यप्रकाश शर्मा आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांनी हे कुलूप आणि चावी बनविले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि बऱ्याच दिवसापासून मी रेणुका व्हॉइस चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत, कारण की मी आजारी होते. त्यामुळे मी रेणुका व्हॉइस चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. तरी पण आता इथून पुढे मी तुम्हाला अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन स्टोरीज रेणुका व्हॉइस चॅनलवर अपलोड करणार आहे. तर बोला सगळेजण एकदा जय श्रीराम.